नमस्कार, मी भगवान वानखेडे। आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह। ही बातमी पाहण्यापूर्वी पंढरपूर लाईव्हच्या सर्व दर्शकांना एक नम्र विनंती आहे। आम्ही आमच्या पंढरपूर लाईव्हच्या बातम्या या फक्त आमच्या पंढरपूर लाईव्हच्या यूट्यूब चॅनलवरच प्रसिद्ध करत असतो। इतर कोणत्याही सोशल मीडियावर तुम्हाला आमच्या बातम्या पाहता येणार नाहीत। त्यामुळे जर आपण आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच आमचं पंढरपूर लाईव्हचं यूट्यूब चॅनल लगेच सबस्क्राइब करा आणि नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद। सोलापुरात एम.कॉम प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने महाविद्यालयाच्या 3ऱ्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। ही घटना महाविद्यालयाच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे। शहरातील दयानंद आर्ट्स अँड सायन्स कॉलेजमध्ये सोमवारी दिनांक 17 मार्च रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ही थरारक घटना घडली। प्रीतम निलेश राऊत, वय वर्ष 22, राहणार सहकारी बँकेच्या वरच्या मजल्यावर टिळक चौक, सोलापूर असे या विद्यार्थ्याचे नाव आहे। त्याला जखमी व बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले। यावेळी त्याच्या आईवडिलांसह नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हंबरडा फोडल्याने अनेकांना गहिवरून आले। आत्महत्येपूर्वी कॉलेजमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो अनेकदा ये-जा करत असल्याचे दिसत आहे। या घटनेच्या वेळी वर्गात सायन्स विभागाचे लेक्चर सुरू होते। या विद्यार्थ्याचे कॉलेज सकाळी 11 वाजता संपले होते, पण तरीही तो कॉलेज आवारात फिरताना आढळून आल्याने त्याला येथील सुरक्षा रक्षकांनी विचारणा केली। तेव्हा त्याने मित्राकडे काम आहे असे सांगितले। त्यानंतर त्याने सायन्स शाखेच्या बिल्डिंगच्या 3ऱ्या मजल्यावरून उडी मारली। त्या क्षणी सायन्सचे लेक्चर सुरू असलेल्या वर्गातील विद्यार्थी धावत बाहेर आले। तेव्हा प्रीतम हा रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्याचे प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांनी सांगितले।